नमस्कार, NDM महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत। मी धैर्यशील ढगे। पाहूयात बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवल्या जातील। युती किंवा आघाडी झालीच तर वरिष्ठ पातळीवरून होईल, पण असे होणे शक्य नाही, असे मत आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले। यावेळी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आम्हीच उरावर घेऊन निवडून दिलेल्या वक्तव्याचा त्यांनी चांगला समाचार घेतला। ज्यांचा राजकारणात उगम झाला नव्हता अशाने आम्हाला शिकू नये। सोळंके घराण्याला 60 वर्षाचा राजकीय इतिहास आहे, लक्षात ठेवावे। छगन भुजबळांनी मुंडे साहेबांच्या वारसाबाबत उगाच वाद घालू नये असा सल्लाही छगन भुजबळांना दिला। डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या हे दुर्दैवी असून आपण लवकरच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आईवडिलांना भेटून पुढील पाऊल उचलणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रकाशदादा सोळंके यांनी दिली। NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव। होतील असं काही मला वाटत नाही। प्रत्येकाचा पक्ष महत्त्वाचा आहे आणि अशा पक्षविरहित आघाड्या या बीड जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता अजिबात नाही। झाली तर ते फक्त वरिष्ठ नेते करू शकतात। स्थानिक पातळीवरती युती होऊ शकत नाही। प्रत्येकाचे वेगवेगळे इंटरेस्ट आहेत। आजपर्यंतचा बीड जिल्ह्याचा इतिहास बघितला तर इथं 2च पक्षामध्ये स्पर्धा आहे, एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं भारतीय जनता पक्ष। त्यामुळं आता कार्यकर्त्यांना जर सामावून घ्यायचं असेल तर कशी काय युती शक्य आहे हे तुम्ही मला सांगा जरा समजावून। आजपर्यंत जे प्रमुख एकमेकाचे विरोधक राहिलेले आहे, कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे आणि म्हणून युती झाली तर निश्चितच काही कार्यकर्त्यांना त्यामध्ये संधी मिळणार नाही आणि ते शेवटी बंडखोरी करणार। त्यापेक्षा वेगवेगळं लढून निवडणुकीनंतर एकत्र येणं कधीही चांगलं असं माझं मत आहे। या निवडणुकीला प्रत्येकाला सामोरं जायचं आहे आणि निश्चितच अजितदादा पवार जे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। त्यामुळं जसं पुण्याला पालकमंत्री अजितदादा आहेत तसं बीडला पण आहेत। त्याच्यामुळं निश्चितपणानं अजितदादाच्या नेतृत्वाचीच कसोटी लागणार आहे या निवडणुकीमध्ये आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवेल याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही। त्यामुळं निश्चितच चांगलं घवघवीत यश राष्ट्रवादी पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं मिळेल। ज्या वेगानं, ज्या झपाट्यानं बीड जिल्ह्याच्या विकासाला अजितदादांनी चालना दिलेली आहे, मग ते रेल्वेचं उद्घाटन असो, विमानतळाचा प्रश्न असो, IIICTचं केंद्राची उभारणी असो, एक प्रकारे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाच्या दृष्टीनं काय केलं पाहिजे याची जाण अजितदादासारख्या नेतृत्वाला आहे आणि म्हणून त्यांनी पालकमंत्र्याचा चार्ज घेतल्यानंतर सर्वांना समान निधीचं वाटप केलेलं आहे। आमदारांना काही कोणाची त्याच्याबद्दल तक्रार नाही। आजपर्यंत असं कधी बीड जिल्ह्यात झालं नाही। जे म्हणून पालकमंत्री झाले त्यांनी मोठा हिस्सा स्वतःच्या मतदारसंघात घेतला, परंतु पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये समान किंवा इक्विटेबल ज्याला आपण म्हणू ते वाटप अजितदादाच्या नेतृत्वाखाली झाले की कुटुंबीय हे गेल्या 60 वर्षापासून बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काम करत आहेत। आमचे वडील 1962 साली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले। 5 वर्ष त्यांची कारकीर्द संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली आणि त्यांना स्वर्गीय चव्हाण साहेबांनी 67च्या निवडणुकीमध्ये पक्षाचं उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यामध्ये ते निवडून आले। लगेच त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं। ते 1980 पर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते। आता त्यावेळेस ना गोपीनाथराव मुंडेंचं नाव होतं, ना धनंजय मुंडेचं नाव होतं, ना पंकजाताईचं नाव होतं। 1978 साली गोपीनाथराव मुंडे पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि धनंजय मुंडे तर त्यावेळेस काय करत होते 1978 साली हे काही मला इमॅजिन करता येत नाही।
त्यामुळं तसंच पंडित घराण्याचाही मोठा इतिहास आहे. पंडित घराणंसुद्धा मागच्या 45 वर्षामधून दादांच्या रूपानं बीड जिल्ह्यामध्ये सतत 10 वर्ष त्यांनी बीड जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद, पंचायत समितीचं सभापतीपद, त्याच्या आधी 5 वर्ष, असं 15 वर्ष ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नेतृत्व करत होते. माझ्या वडिलांच्या बरोबर अगदी जवळचे सहकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आज मला किंवा विजय पंडित यांना उरावर घेतलं वगैरेची जी भाषा केलेली आहे ती उगाच नाही घेतले, आहे. त्यांना बीड जिल्ह्याचा आणि स्वतःच्या बद्दलची फार नेतृत्वाची काहीतरी मोठी कल्पना त्यांना झालेली आहे. मी ज्यावेळेस 2दा भारतीय जनता पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो त्यावेळेससुद्धा धनंजय मुंडे हे कुठेही राजकारणात नव्हते. पंडितांना त्यावेळेस राजकारणात होते, गोपीनाथराव मुंडे राजकारणात होते आणि या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्हा परिषद असेल, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सहकारातल्या निवडणुका असतील, या आम्ही एकत्रितपणानं सामोरं गेलेलो आहोत. त्यावेळेस पंकजाताई राजकारणात नव्हत्या आणि धनंजय मुंडेसुद्धा राजकारणात त्यांचा उगम झालेला नव्हता. आता ज्याचा उगम इतक्या उशिरा राजकारणात झालेला आहे त्यांनी आम्हाला निवडून आणण्याचं श्रेय घ्यायचं काही कारण नाही. आम्ही पक्षनिष्ठेसाठी दोन्ही पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडून आलेलो आहेत. 1999 आणि 2004 या दोन्ही विधानसभेच्या निवडणुका आणि 2004ची लोकसभेची निवडणूक मी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेलो आहे. 2009 असेल, 2009 ते 14, त्यानंतर 19 ते 24 आणि आता 24 अशा 3 वेळेला मी आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलो. छगनराव भुजबळांनी या ठिकाणी एक नवीन वाद निर्माण केला. ते आले कशासाठी होते ते तर बाजूलाच राहिलं, पण गोपीनाथरावचे खरे वारसदार कोण आहेत हे त्यांनी जाहीर करून टाकलं. तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 2009ची निवडणूक पंकजाताईंनी गोपीनाथरावचा वारसदार म्हणून या जिल्ह्यामध्ये लढवली. भारतीय जनता पक्षाच्या आमदार म्हणून 5 वर्ष त्यांनी विधानसभेमध्ये काम केलं. आता 2008मध्येच कोण वारसदार याचा निर्णय गोपीनाथरावनी घेतला होता आणि त्याच्या आधीसुद्धा अनेक वेळेला वैयक्तिक बोलताना जेव्हा आमच्या चर्चा व्हायच्या किंवा साहेब आता पुढं राजकारणामध्ये काय होणार आहे, तर त्यांनी अगदी स्पष्टपणाने मला वेळोवेळी सांगितलेलं आहे की पंकजाताईच ह्या माझ्या वारसदार आहेत. ते जाहीर करण्याच्या आधी 2-3 वर्ष आमची चर्चा होत होती. त्यावेळेससुद्धा त्यांनी अगदी कुठलेही म्हणजे वेळ न लावता 1 मिनिटामध्ये पंकजाताईचं नाव त्यांनी घेतलं. त्या अर्थी त्यांच्या कुटुंबामध्ये गोपीनाथरावच्या वारस म्हणून पंकजाताईच निश्चितपणानं त्यांच्या मनामध्ये आणि ह्याच्यामध्ये होत्या. ह्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. आणि स्वतः गोपीनाथरावनी त्यांच्या हयातीत पंकजाताईनं वारसदार म्हणून निवडलेलं आहे. त्याच्यामुळं आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटतं. ती डॉक्टर महिला माझ्या मतदारसंघातली आहे. कोटरबन म्हणून तिचं गाव आहे. तिचे आईवडील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले आहेत आणि अतिशय कष्टाने त्यांनी या मुलीला शिकवलेलं आहे. मला आजच गावातून आमच्या कार्यकर्त्यांचा फोन आला होता की त्यांच्या कुटुंबियाला तुम्ही भेट द्या, पण सध्या ते कुटुंबीय फलटणमध्ये आहेत किंवा कुठं आहेत, ते गावाकडं परत आज आल्यानंतर मी त्यांची वैयक्तिकरित्या आमदार या नात्यानं भेट घेऊन त्या कुटुंबाशी चर्चा करणार आहे. त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहे आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढील आमदार म्हणून मी काय कारवाई करायचं ते मी ठरवणार आहे. आजच केवळ IQ माहितीच्या आधारे काही माझं मत नोंदणं हे काही योग्य होणार नाही. दोन्ही बीड जिल्ह्यातले आहेत, त्यामुळं निश्चितपणानं हे नेमकं प्रकरण काय आणि कशामुळं ती आत्महत्या झाली
हे कुटुंबियाकडनं समजून घेणं पहिलं मी माझं कर्तव्य समजतो.